शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। सालाना बादप्रमाणे यावर्षीही माऊली सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा होती। सत्यनारायणाची पूजा ही एक धार्मिक पौराणिक विधी आहे जी भगवान विष्णूंच्या समर्थार्थ पाळली जाते। समृद्धी, संपत्ती, आनंद, आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते। या पूजेमुळे शांती, सुसंवाद साधला जातो अशी मान्यता आहे। सत्यनारायण पूजेचा इतिहास वैदिक काळापासून असून त्याचं महत्त्व भगवत पुराण सारख्या विविध धर्मग्रंथांमध्ये विस्तृतपणे सांगण्यात आलेला आहे। या विधीचा उद्देश व्यक्ती आणि वातावरण शुद्ध करणं हा आहे। सत्यनारायण पूजा करणाऱ्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे। पूजेसाठी आलेल्या सर्व मंडळींना आणि मुलांना या दादांनी अशा प्रकारे गंधक लावला आणि त्यानंतर त्यांच्या मिसेसनेही त्यांना गंधक लावून अशा प्रकारे तयार केलं। त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल छान तयार झाल्यानंतर त्यांचं चालू असलेलं फोटोशूट आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं। मग त्या म्हणाल्या हो हो झालं हा, अजून एक फोटो त्यांना काढायचा होता, त्यामुळे पुन्हा एकदा ते सज्ज झाले। या दोघांचं छान छान फोटोशूट झाल्यानंतर आम्हीही थोडं फोटोशूट केलं। आम्ही पण छान तयार होऊन आलो होतो, त्याच्यामुळे ही संधी काय आम्ही सोडली नाही आणि आमच्या मोबाईलमध्ये मैत्रिणींबरोबरचे छान असे क्षण आम्ही बंदिस्त केले। सोसायटीने पूजेनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सोसायटीतील सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। हातात घालीन हिरवा चुडा, नवस करीन देवाला या गाण्यावरती आमच्या गोड गोड मैत्रिणींनी ताल धरला। गाणं चालू झालं आणि त्यांचा डान्सही तेवढाच छान झाला। खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली या गाण्यावरती हा ठेका घेतलाय आमच्या मैत्रिणींनी। सर्व साई भक्तांच्या अगदी जवळचं गाणं मी निघालो शिर्डीला, साईला भेटायला येताय का, या गाण्याने सुरुवात झाली आणि सर्वच साई भक्त बेधुंद झाले। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल। आणि अशा प्रकारे सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वांनीच खूप छान आनंद घेतला। इंस्टाग्रामवर सर्वांच्याच लाडक्या असणाऱ्या स्मिता कदम यांच्या जय भवानी गरजा शिवाजी राजा या गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली। सर्वांनाच हा कार्यक्रम चालू राहावा असं वाटत होतं, पण वेळेचं बंधन असल्यामुळे आपण वेळेतच या कार्यक्रमाची सांगता केली। थँक्यू फ्रेंड्स।